माझ्या मागे तुम्ही बघू शकतात आदित्य मटन भाकरी. हे नाशिकमधलं मोस्ट फेमस रेस्टॉरंट आहे. मटन बॉईल होते 50 किलो मटन इकडे एक टाईमला बॉईल होतं. दम बिर्याणी इकडे कंटिन्यू यांचं चालूच असतं बनवणं. हे बघा इकडे मटन, इकडे चिकन रस्सा आहे. हे पण चिकन रस्सा इकडे तयार होतं. हे बघा यांचा मसाला तुम्ही बघू शकता इकडे. ही आली आहे आमची स्पेशल मटन थाळी. आता ह्यात काय काय बघूयात. मक्का बघा काय मस्त झालाय. इकडे हायवेला थांबलोय आम्ही, शिर्डी नाशिकला जायच्या रोडला. आणि इथे उसाचा रस आहे, ते बैल आहे आणि इकडे त्यांचं ते मशीन आहे जे इलेक्ट्रिक नाही आहे. का बैल फिरतोय आणि मशीनमधनं आता रस निघेल. आता बैल इकडून येईल, मला ठोकर मारून जाईल. जसा जसा तो फिरेल बैल तसा तिकडून साईडने रस निघेल. आणि इलेक्ट्रॉनिकची चव जी असते ती वेगळी असते जरा. हे एकदम मस्त नॅचरल, काय मस्त आहे. वा वा. इथून हळूहळू हळू ऊस निघतोय. जिथे आम्ही ऊसाचा रस प्यायला त्या काकांनी आम्ही बघितलं आम्हाला व्हिडिओ करताना, तर ते बोलले आमचं शेत आहे, या इकडे. मस्त गुरं आहेत, शेत आहे. तर काय काय त्यांनी लावलं ते पण बघूयात. किती छान आहे यार. थोडा पाऊस पडून गेला, मस्त हिरवगार झालंय. छोटी गाडी आहे इकडे, काय मस्त आहे. मका लावला इकडे, मका आहे मका. आणि ती ही शेवगाची झाड आहेत. शेवगाच्या झाडाला ना ते काय करतात माहिती का, पावसाळ्यामध्ये ते छाटतात, म्हणजे उन्हाळ्यामध्येच छाटून घेतात आणि मग ती पालवी पावसाळ्यात छान बहरते आणि मग त्याला पुन्हा फुलं वगैरे येतात. मस्त एकदम छान झालंय. इकडे काय लावलंय काय, व्हायचंय अजून पावसाळ्यात. अच्छा, ती मस्त वाटतं. इथे काम करतात त्या. मक्का बघा काय मस्त झालाय. कांद्याची शेती होते इकडे, ते लावणी होते कांद्याची. आमच्या आई आणि वडील असतात तिकडे असतात. आम्ही तिकडे, तुम्ही असायच्या आणि बाबा असायचे. आता इथे कांदा लावला त्यांनी. आज सगळे कांदे आहेत ते लावतात. याला प्रोसेस म्हणजे पूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागतो? 1-1.5 महिना लागतो. अच्छा. आणि मग आता पाऊस पडून गेला तर काय म्हणजे नुकसान वगैरे काय झालं? असं काही नाही, काढून ठेवलेलं तुम्ही? अच्छा. हां 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 हां. इथे कांदे लावतात. हा, भेंडी आणि गवार पण आहे लावलेली. आता लागवड केलेली आहे. हे आता 2 महिने. हे कसलंय? नाही, आता ही पुढच्या महिन्यात चालू आहे. 2 अच्छा. महिन्यात 2 महिन्यात येऊन जाईल. ती पुढे ती गवार आहे ती चालू आहे. अच्छा, गवार आहे तिकडे पुढे. आता तयार नाहीये का गवार? नाही, ती कालच झाली. काल मार्केटमध्येच गेली पूर्ण. आता ती अजून 5-6 दिवसांनी. इथे कोथिंबीर लावली आहे, छोटी छोटी उगवली आहे. ही साईडला जर लावलं तुम्ही सरळ बघितलं इथे उगवली आहे. इथे छोटी छोटी कोथिंबीर आहे. पुढे काय आहे? ही शेपू आहे पुढे. ती कोथिंबीर आहे त्याला. आणि इथे कोथिंबीर आहे. गवार आहे, मस्त गावठी गवार आहे. हे बघा लागलेला गवारी मस्त आहे. ही सगळी गवारीची शेती आहे. बरेच थोडी झाली जाते त्याला काय द्यायचंच असतं, पण ती कवळी काढून उपयोग नाही ना. 2 दिवस झाले तेव्हाच काढला मी. हो, हे मिरचीचं झाड आहे, छोटी छोटी मिरची लागली आहे. इथे आलंय ऊसाचं मळा. इकडे किती सारे मोठा आहे बघा किती.
ऊस लागलेले आहेत. हेच ते रसवंतीगृहात त्यांच्या नेतात. म्हणजे आम्ही जे ऊसाचा रस प्यायला तो इथूनच प्यायला, इथलाच होता तो. खूप मोठं शेत आहे यांचं. किती वेळ लागतो ऊस बनायला, तयार व्हायला? 1 वर्ष. 1 वर्ष? हो, 12 महिने. नंतर 1 वर्ष चांगलं ते केलं तर 9-10 महिन्यात येत असतो. अरे इकडे ना काय करू तुम्ही? नंतर मग हे सर्व काढून टाकणार, नवीन ऊस लावणार? नाही आता ही पाठीमागून परत येतच उगलं जातो. 3 टर्म असते याच्यावाले. हां का, 3दा उगवतं. तसं कंटिन्यू चालतं. काय म्हटलं? तोडून दिलं. तसं खाताय का तुम्ही? खाताय का नाही? सोलून खाताय? तोडून खातो. आम्हाला त्यांनी काढून दिलं बघा किती मस्त आहे. बापरे. राहू द्या, मी सोडते. मस्त सोडलं. आपल्याला सोलणं होईल का बघ सोलून? तुमच्या पद्धतीने खायचं. नाशिकमध्ये आलो आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकतात आदित्य मटण भाकरी. हे नाशिकमधलं मोस्ट फेमस रेस्टॉरंट आहे. तर इथे लाईनमध्ये ना सोनाली मटण भाकरी पण आहे, ते पण खूप फेमस आहे आणि आदित्य पण फेमस आहे. आम्ही दोन्हीकडचं ट्राय केलं आहे. तर लास्ट टाईम आम्ही आलेलो आदित्यमध्ये, तर आम्ही परत इथेच आलो आहे. तेव्हा आम्ही व्हिडिओ नव्हता बनवला ना, आता व्हिडिओ बनवायला आलो आहे. तर आता आज जाऊन बघूया यांचं किचन आणि प्रिपरेशन आणि फूड पण कसं आहे. तर ह्यांची वरती पण सिटिंग आहे, फॅमिली सेक्शन आहे. तर इकडे ऑलरेडी लोक बसली आहेत आणि अजून लोक यायला चालू होतील. आम्ही जरा लवकर आलो आहे. तर इकडे आहे फॅमिली सेक्शन आणि खालची सिटिंग पण अशीच आहे, फक्त तिथे AC नाही आहे. हे आहे खालचं सिटिंग आणि बाहेर पण आहे इकडे. तसं तर बघायला गेलं तर खूप मोठं आहे. इथेही सिटिंग आहे, ऑलरेडी लोक बसले आहेत इथे. इकडे बघू शकता यांचं किचन किती मोठं आहे. हे काय म्हणताय? मटन बॉईल होतं आहे. हे किती क्वांटिटी याची? 50 किलो मटन इकडे एक टाईमला बॉईल होतं आहे. हे काय करतात याच्यावर? भाकरी आणि चपाती याच्यावर चपाती भाजली जाते. आणि इकडे बघा, इकडे रस्सा सूप आहे. हा कोणता सूप आहे? चिकनचं सूप बघा किती क्वांटिटीमध्ये. हे बघा इकडे बिर्याणी पण रेडी होते, दम बिर्याणी. इकडे कंटिन्यू यांचं चालूच असतं बनवणं. हे पण मटण आहे काय? हे पण हे मटण रस्सा आहे, झणझणीत एकदम. काळा काळा हे असतं काय मसाला? हे बघा इकडे मटण, इकडे चिकन रस्सा आहे. हे पण चिकन रस्सा इकडे तयार होतं आहे. हे बघा यांचा मसाला तुम्ही बघू शकता, इकडे काळा मसाला आहे. आणि हे बघा इकडे मटण खिमा आहे. तर इकडे असं यांचं किचन आहे, खूप क्वांटिटीमध्ये इकडे बनतं दिवसाला. इकडे आमची स्पेशल थाली रेडी होते. इकडे सुकटची चटणी, इंद्रायणी राईस आहे. यांची खूप धावपळ चालू आहे इकडे. इकडे खूप क्वांटिटीमध्ये बनवत आहे. बघा इकडे भाकरी आलाय. ही कसली ज्वारीची भाकरी आहे? ज्वारीची भाकरी आलाय मस्त, मटणाबरोबर चुरून खायला. हे बघा इकडे पाया सूप आहे. इकडे पाया सूप आलंय आणि इकडे बनतेच आता. हे बघा इकडे मटन रेडी होतं. हे बघा हे व्हेजमध्ये पनीर बटर मसाला चाललं आहे आणि हे काजू मसाला हे पण इकडे मिळतं. इकडचं टायमिंग काय सर? आपल्याकडचा टाईम आहे सकाळी 11:30 वाजता आणि रात्री 11:30पर्यंत बंद होऊन जातं सर. किती किलोमध्ये बसतं? आपलं मटण 80 किलो तरी जातं सर दररोज. आपल्याकडं दिवसानं 2-3 टेबल तरी लागून जातो खाली, फॅमिली सोडून. फॅमिलीत पण जास्त
स्पेशल काही आहे? आपल्याकडे स्पेशल मटन थाळी स्पेशल आहे. खरं एवढं मटन कलेजी आहे, कलेजी फ्राय स्पेशल आहे. आपल्याकडं कलेजी फ्रायमध्ये सुक्का येतो, म्हणजे लसूण बिसून मारून सर्व. आणि दुसरं काय काय भेटतं? थाळीमध्ये आपल्याकडे मटन करी, मटन सूप, मटन फ्राय, मटन खिमा, चपाती, भाकर, झिंगा चटणी येते सर. ही आली आहे आमची स्पेशल मटन थाळी. आता ह्यात काय काय बघूयात. 450ची थाळी आहे. ह्याच्यात आहे मटणाचा रस्सा, पीस बघा केवढे सारे आहेत. हे आहे खिमा मटणाचा, अळणी आहे, जवळा चटणी आहे, इंद्रायणी भात आहे स्पेशल नाशिकचा, आणि हे आहे चिकन सुक्का, आणि पापड आहे, आणि ही आहे बाजरीची भाकरी, आणि चपाती घेतली आम्ही. कस्टमाइज करू शकतात तुम्हाला जे हवं आहे ते. भाकरी कुठली, ज्वारी, बाजरी, तांदळाची किंवा चपाती घेऊ शकतात. तर कुठून चालू करू, जाम भूक लागली आहे. इकडे खिमा आला आहे आणि ज्वारीची भाकरी आली आहे बघा. 2 भाकऱ्या मागवल्या आहेत. किती मोठी साईज आहे भाकरीची बघा. मटणाचा रस्सा बघा केवढा आला आहे बघा, तरी सकट, आणि त्यात चरबी वगैरे पण आहे. मजा येणार आहे खायला चुरून. ही भाकरी घेतली मी अर्धी. तर ह्याची खायची पद्धत अशी आहे की ह्याला असं चुरायचं असतं. का चुरतात? कारण असं म्हणतात की अंगाला लागतं जेवण, मटण मुरलेलं त्यात मस्त लागतं. हा रस्सा असा ओतायचा. असं कालवायचं मस्त. खूप गरम आहे आणि खूप फ्रेश आहे, जसं की तुम्ही किचनमध्ये बनताना बघितलं. याची टेस्ट पूर्ण नाशिकमध्ये तुम्हाला इतकी भारी टेस्ट नाही मिळणार. खूप भारी आहे. तुम्ही खाऊन घेतो. आहे खिमा, थाळी वर्थ आहे, मस्त आहे एकदम. ते माझं टेस्ट पण भारी आहे. आदित्य मटन भाकरीमध्ये आमचा खाऊन झालेला आहे. मला तर खूप आवडली. जर तुम्ही आला असाल तर तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि असे अजून किती कुठले प्लेसेस एक्सप्लोअर केले पाहिजे ते पण मला सांगा कॉमेंटमध्ये. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. मी निघते. ओके, बाय.